वेस्टर्न कपडे घालतात पण भुरसटलेले विचार गेले नाही तर काय त्या कपडे आणि शिक्षणामुळे यांच्या घरात काही क्रांती घडलीच नाही. किती दुर्दैवी आहे. हा त्या शिक्षणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा आणि पुरोगामी विचाराचा अपमान या आगवणे कुटुंबांनी केलेला आहे. तर ह्याची माहिती मला माहिती होती कारण त्यांची कंप्लेंट पोलीस स्टेशनलाच गेली होती. त्यांच्या घरातही एक कार्यक्रम 1 महिन्यापूर्वी होता. त्याला मला त्यांनी आमंत्रितही केलं होतं आणि मी ह्याच कारणामुळे गेले नव्हते कारण का त्या कुटुंबामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस त्यांची सून ज्या कुटुंबामध्ये सून तिला डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये पोलीस स्टेशनला जाते अशा कुटुंबांच्या घरी जाणं हे मला संयुक्तिक वाटलं नाही म्हणून मी त्या आगवणेंच्या कार्यक्रमाला गेले नाही. नाही दादा लग्नाला गेले होते, दादा कार्यक्रमाला गेले. नाही मला असं वाटतं की अजितदादांचा काय संबंध त्याच्याशी. याचं कारण असं ते लग्नाला गेले होते. लग्नाला ते गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होतं की हे सगळं चाललंय. मी 1 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते. 1 महिन्यापूर्वी ही केस आली होती आणि अर्थातच माझ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याची दखल घेणं ही माझी स्वतःची नैतिक जबाबदारी कारण का मी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. मोठ्या सुनेने देखील आता आरोप केलेत आणि मोठ्या सुनेने 6 महिन्यांपूर्वी एक FIR लॉन्च केलेली होती कुटुंबियांवरती आणि महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती. त्याच वेळेस जर महिला आयोग असेल किंवा पुणे पोलीस असतील यांनी त्या प्रकरणामध्ये जर योग्य ती चौकशी करून गुन्हेगारांना पकडलं असतं तर वैष्णवीचा मृत्यू देखील झाला नसता. त्यामुळे महिला आयोग आणि पोलीस हे जबाबदार आहेत. हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारा. इथून 2 मिनिटावरच महाराष्ट्र सरकार आहे. त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा कारण सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार आणि महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी. मला वाटतं काल तुमच्याच चॅनलवर बातमी होती की आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बीडबद्दल तिथल्या क्राईमबद्दल आज एक मीटिंग घेणार होती. तर माझा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आज हुंड्यावर एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलेलं आहे. मी त्याचं स्वागत करते. पण अशा या ज्या घटना आहेत आणि त्याच्यात मग वेळेवर पोलीस यंत्रणेने किंवा प्रशासनाने काही निर्णय घेतला नाही हा प्रश्न मला विचारण्याऐवजी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या यंत्रणेला विचारला पाहिजे. तक्रार जी आहे ती सुद्धा घ्यायला खूप उशीर लावला. त्याच्यात सुद्धा पोलिसांच्या वतीनं हयगय करण्यात आलेली होती. तर पोलीस सुद्धा संवेदनशील नाही आहेत का आता त्यांना राजकीय पदहस्त असल्यामुळं ते इतका वेळ लावतात एखादी तक्रार नोंदवून. नाही ह्या केसमध्ये काय म्हणजे उशीर कशामुळे झाला हे मला सांगता येणार नाही पण मी माहिती त्याची मागितली आहे पोलीस यंत्रणेकडून. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनेक कुटुंबांमध्ये ह्या घटना होत असतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात आता तो भरोसा असेल वगैरे खूप चांगल्या यंत्रणा अनेक वर्षाच्या पोलीस यंत्रणेतून झालेल्या आहेत निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे जेव्हा महिलांच्यासाठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी घेतला त्यावेळीच हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळे विषय त्या काळात त्याला 30-35 वर्ष झाली ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आहेत आणि अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली प्रत्येक सरकारने त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली. पण हे दुर्दैव आणि धक्कादायक आहे जर एखाद्या पोलीस यंत्रणेवर जर असा राजकीय दबाव घेऊन एखाद्या मुलीची हत्या होत असेल तर हे खूप आपल्या समाज म्हणून आपल्याला लाजवणारी गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी. पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर सुद्धा म्हणजे त्यांच्या सासरे असतील किंवा नवरा असेल त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं. म्हणजे मला वाटतं त्यांच्या हजारो कार्यकर्ते असतात हजारो पदाधिकारी असतात परंतु जेव्हा अशी एखादी घटना घडते तर पक्षाच्या वतीनं सुद्धा ताबडतोब कारवाई करणं. मला वाटतं त्यांच्या पक्षाने केली वाटतं कारवाई. तुमच्या चॅनलवर मगाशी आलं होतं. पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे की पक्षाने केली माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. फक्त ते दोघं मिसिंग आहेत हेच दुर्दैवी आहे. त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि 0 टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात आणि मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या टाइम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. उगा आता 4 वर्ष 5 वर्ष केस चालली नाही चले. त्यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये
म्हणून एक भूमिका काम केणार आहात की त्या विरोधात कुठेतरी दबाव नाही आला पाहिजे. नाही, मी स्वतः तर भूमिका घेतलेलीच आहे. काल मी सगळ्या चॅनलशीच बोलताना म्हणाले की जसं संतोष भाऊसाठी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने, मग मीडिया म्हणून तुम्ही नाही पण माणुसकी म्हणून आपण सगळे महाराष्ट्रात एक झालो, तसं ह्याही गोष्टीमध्ये ताकदीने मीडियाचे मी जाहीर आभार मानते की संतोष भाऊच्या केसमध्ये तुम्ही एवढ्या ताकदीने कुठलाही दबाव, म्हणजे या प्रत्येक कॅमेरामॅनचे आभार मानते. हा प्रत्येक कॅमेरामॅन मला आठवतंय परत आल्यावर बीडवरनं अर्धे रडले होते, नाही तर म्हणले होते ताई आम्ही घाबरलेलो, आम्ही व्हॅन्समध्ये लपलो होतो, अशी परिस्थिती बीडमध्ये होती. यानीच सगळ्यांनी आहे, म्हणजे ह्यांचा पण कौतुक केलं पाहिजे आपण की त्यावेळी संतोष भाऊची स्टोरीसाठी तुम्ही सगळ्यांनी शौर्य दाखवलं. तसंच या केसमध्ये आपण सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि ह्या अशा काहीतरी उदाहरण करून ह्या महाराष्ट्र सरकारने दाखवलं पाहिजे की परत कुठल्याही व्यक्तीला त्याच्या घरातली लेक असू दे किंवा सून असू दे तिच्यावर हात उगारायची हिंमत झाली नाही पाहिजे. एक मिनिट, त्यांना काहीतरी प्रश्न विचारा. अजित पवार की अशा प्रवृत्तीची लोक माझ्या पक्षामध्ये नकोय, तर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असताना किंवा राजकीय नेते विविध कार्यक्रमांना जात असताना म्हणजे काही फिल्टर्स लावले गेले पाहिजेत का की कोणत्या कार्यक्रमाला जायचंय किंवा मग कोणाला पक्षामध्ये घ्यायचं आहे, अशी काही फिल्टर लावण्याची गरज आहे? नाही, फिल्टर्स म्हणजे साधारणपणे आम्हाला माहिती असतेच. म्हणजे आता मी का नाही हगवणींच्या कार्यक्रमाला गेले, कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि ही केस आलेली मला माहिती होती. म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशा घटना झाली आहे, मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली, अशाकडे मला जायची इच्छा नाही, कारण काही चुकीचं आहे. पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना प्रत्येकाच्या घरातली. अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाचे नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात. काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो, एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल, बस स्टँड असेल, आम्ही अनेक ठिकाणी जातो. मी सकाळी रोज वॉकला जाते, कुठेही शहरात असते, कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते, कारण की शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत. आम्हाला काय माहिती त्याचे काय केसेस आहेत, त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते करता येणार नाही. आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत, सगळ्याच पक्षाचे सगळे लोक. मला एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घडेल, महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही. एवढा माझा महाराष्ट्रातल्या मायबाप सगळ्या पक्षांवर तेवढा माझा विश्वास आहे. एखादं बाळ जे आहे त्या छोट्या बाळाच्या कस्टडीचा बिल निर्माण झालेला आहे, त्याला आजूबाजी आहे अशा केसेसच्या संदर्भामध्ये किंवा लहान बाळाच्या कस्टडीला आपली काय प्रतिक्रिया, कशा पद्धतीनं येत्या काळात? नाही, प्रतिक्रिया नाही, अतिशय संवेदनशीलपणे त्या बाळाचं बघायला लागेल. कारण का हगवणे फॅमिली तर इधर ॲब्स्कॉन्डिंग आहे किंवा जेलमध्ये, आणि त्या संस्कारात एखादं मूल ठेवायचं म्हणजे बापरे, म्हणजे हिंमतच होणार नाही कुणाची. त्याच्यामुळे हे शेवटी त्या मुलाचं सगळं, त्या बाळाचं सगळं त्या आजी आजोबांनाच करावं लागेल. पण आता नियम कायदे ते सगळे आपण करू. आम्ही सगळे, मी कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं, माझे सहकारी प्रशांत जगताप त्यांच्या घरीही जाऊन आले, माझे सहकारी राहुल कलाटे ते रोजच त्यांच्याकडे जात आहेत. त्या भागातले सगळे लोक हे माणुसकीच्या नात्याने सगळे तिकडे एकामेकाला आधार देतात. चाबी दिली त्यामुळे कुठेतरी त्यांना हे माहिती होतं की मुंबईमध्ये दिलेली गाडी आहे, तर म्हणून कुठेतरी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केली. काय ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही. पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने हगवणे कुटुंब हे आमच्या सगळ्यांच्या ओळखीतलं अनेक, म्हणजे हगवणेंचे वडील हे काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नेते होऊन घेतले, शून्यातून विश्व उभं केलं. त्यांच्या नातवंडांच्या केसेसमध्ये ह्या गोष्टी होत्या. इतका सुसंस्कृत माणूस, मी तुम्हाला काय सांगू, खूप अतिशय मुळशीच्या विकासामध्ये त्यांचं खूप योगदान त्यांच्या आजोबांचं. आणि आज ही कुटुंब मुलं एवढी कष्टातून शिकवली, ते एवढी मोठी केली आणि अशी वागतायत, हे खूप म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणार आहे गोष्ट, प्रचंड अस्वस्थ वाटतं. ही आत्महत्या नाही, हा खून आहे. ही आत्महत्या नाहीच आहे. या केसेसमध्ये मला आय एम कन्व्हिन्स्ड की या आत्महत्या नाही आहेत, या खून आहेत. बळी घेतात या मुलींचा. आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे, याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू.
पण प्रत्येक घरात वेळ पडली तर जाऊन आपल्या लेकींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली. म्हणजे 21व्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण बोलतोय आणि दुसरीकडे तर आमच्या पोरींच्या हत्या अशा होणार असतील तर या खरंच या विकासाचं काय करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि चीड येते अशा वेळेस. काल धुळ्यामध्ये मोहर या शासकीय विश्रामगृहात जवळपास 1.5 कोटींची रोख रक्कम जी आहे ती सापडलेली आहे. आमदार अनिल गोटे, माजी आमदार अनिल गोटेंनी खरं तर त्या विश्रामगृहाच्या बाहेर ठिय्या मांडलेला होता. अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात जी टीम तिथे जाणार होती आमदारांची, त्यांच्याकरता हे पैसे जे आहेत ते जमवल्याचा आरोप जो आहे तो अर्जुन खोतकरांच्या पीएनी पैसे नेऊन त्या रूममध्ये ठेवले असल्याची आरोप केला गेला आहे. गंभीर आरोप अशा पद्धतीने. ह्या सगळ्या कृतीचा मी जाहीर निषेध करते. अनेक कमिटीजवर आम्ही सगळेच देशातले आमदार खासदार काम करतो, पण एखाद्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये अशी घटना घडते हे शॉकिंग आहे. म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये. आणि माझी मागणी राहील की ईडी आणि सीबीआयनी याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हुंडामुक्त महाराष्ट्र ही जी मोहीम आपल्याकडे होती खरं तर आता त्याचा प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. पुन्हा एकदा त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे प्रभावीपणे. हो, 100% हुंडामुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आणि कुठल्याही मुलीला ह्याच्यात पोलीस यंत्रणेचा खूप मोठा रोल असणार आहे. कुठलीही महिला जिच्यावर अन्याय होतो तिला तिचं माहेर हे पोलीस स्टेशन वाटलं पाहिजे. आणि त्या काळात कैलासवासी RR पाटलांनी ह्याच्यात प्रचंड काम केलेलं. त्याच्यात सातत्य ठेवून महाराष्ट्र सरकारने ह्याच्यात अजून काम करण्याची गरज आहे. आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये ह्याच्यात काम करणाऱ्या खूप चांगल्या महिला आहेत, खूप चांगले NGOs आहेत, त्या सगळ्यांची मदत घेऊन पुढे गेलं पाहिजे. हा राजकीय विषय नाही, सामाजिक विषय, सगळ्यांची मदत त्याला हवी. महिला आयोगावरती नियुक्त होतं नीरव मोरेचं असं म्हणणं आहे उपसभापती माहिती की नियुक्त्या करा असं आदिती तटकरे यांना एका महिन्यापूर्वीच सांगितलं होतं, पण त्या खात्याकडनं लक्ष दिलं जात नाही. सरकारी पक्षाशी जोडलेले, सरकारमध्ये असलेल्या पक्षाशी जोडलेले जे नेते आहेत गंभीरतेने बघता का या आरोपांकडे? त्या सत्तेमध्ये आहेत, म्हणजे त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट करणं हे चिंताजनक आहे, अतिशय चिंताजनक आहे जर त्याच्यात तथ्य असेल तर. धुळ्याच्या प्रकरणामध्ये खरं तर 1.5 कोटींच्या आसपास कॅश सापडली आणि त्याच्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशी लावलीच पाहिजे, लावलीच पाहिजे. परंतु अशा अनेक SIT चौकशा यापूर्वी लावल्या गेलेल्या आहेत. अगणित अशा SIT चौकशा लागतात, परंतु त्यांचे रिपोर्ट्सच ते आहेत. नाही, ईडी आणि सीबीआयनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. एक तर ते बघा, मी नेहमी जेव्हा कॅश सापडते मला पहिला विषय होतो की नोटबंदी या देशामध्ये झाली. म्हणजे नोटबंदी जर झाली आहे तर नोटा संपायला पाहिजेत ना. सगळं आपण मोबाईलवरच करतोय, राजी खुशी करतोय. मग एवढा कॅश येतो कुठून? जर कॅश सगळा ब्लॅक पैसा बाहेर गेलेला आहे, तर नोटबंदी झालेली आहे, मग नोटा येत आहेत कुठून? एवढे कॅश इन सर्क्युलेशन आलेच कसे? तर छापलीच नाही, मग या नोटा येत आहेत कुठून? ह्याचा पण कुठेतरी इन्क्वायरी झाली पाहिजे. तर भ्रष्टाचाराची झालीच पाहिजे, पण नोटबंदीनंतर एवढ्या नोटा पकडल्या जात आहेत त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे. नक्की किती नंबर होता कुणालाच माहिती नाही. म्हणजे कारण का आपल्याला जी काय माहिती आपल्याला तरी मिळाली आहे बाहेर, त्यात 4 लोक होते, 6 लोक, 8 होते का 12 होते कुणालाच माहिती नाही. कारण का फायरिंग अनेक पॉकेट्समध्ये झाले, काही फोकस्ड 8 लोक आले फायरिंग केलं आणि गेलं असं नाही, स्पोरॅडिक फायरिंग झालेलं आहे. किंवा नक्की किती लोक होते, किती सपोर्ट स्टाफमध्ये व्हायची आपल्याला तरी काही माहिती नाही. कदाचित इंटेलिजन्सला माहिती आहे का नाही हेही आपल्याला माहिती नाही. नक्की किती लोक होते, कोण होते, कुठे गेले, कुठे पळाले याची 1 महिन्यात आपल्याला कुठलीच माहिती आलेली नाही. हो, 2 बॅचेसमध्ये लोक गेले. 3 बॅचेस काल आणि आज सकाळी गेल्या. काल रात्री काय गेले, आज सकाळी काय गेले. आणि आमची 4 बॅचची ब्रीफिंग उद्या दिल्लीमध्ये आहे आणि ब्रीफिंग करून उद्या रात्री आणि परवामध्ये आम्ही 4 बॅचेस जाणार आहोत आणि 5 तारखेला सगळ्याच बॅचेस परत येईल. थँक्यू. नहीं, हमें तो MEA जो ब्रीफिंग देगा उस हिसाब से चर्चा होगी, क्योंकि ये बहुत जिम्मेदारी का काम हम सबके लिए है.
जो बोलेंगे एक जिम्मेदार भारतीय की तरह से हम सब साथ मिलके बोलेंगे। तो वो सारी ब्रीफिंग कल है हम हमारे चारों ग्रुप्स को, तो परसों जब हम जाएंगे और वापस आएंगे तब उसमें स्पष्टता दे सकते। नहीं, यह हत्या ही है, यह हत्या है, क्योंकि कुछ भी किया वो सुसाइड कैसे बोल सकते? जिस लड़की को इतना मारा है उन्होंने, और अगर उसने सुसाइड किया तो इन्होंने तो प्रेरित किया ना, नहीं तो क्यों बेचारी? उसका 24 साल की बच्ची है, वो बच्ची है और उसके 9 महीने का बच्चा है उसका। कौन माँ ऐसा कब करेगी? इन्होंने ही कुछ गड़बड़ किया होगा, ऐसा ही तो सारे रिपोर्ट्स भी ऐसे कह रहे, तो हत्या ही हो रही है ऐसे सब कहने लगे अभी। तो पुलिस की जो इंक्वायरी, लेकिन जो कोई लड़की ऐसी करेगी उसी की हत्या ही है ये, और इन्होंने प्रेरित किया उसको, ऐसा दिख रहा है जो भी अभी तक डेटा आया उसके साथ। मैंने तो कल ही मांग की थी, मैंने महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जो पालक मंत्री भी है, कि इस बच्ची को हम सब ने मिलकर न्याय देना है, इसमें हम लोग राजनीति बिल्कुल नहीं करना चाहते, ये तो मेरे निर्वाचन क्षेत्र का विषय है और मैं इन सबको जानती हूँ। इनके फादर तो कांग्रेस के बड़े नेता रहे, अब ये बहुत दुख की बात है, इतनी कल्चर्ड फैमिली रही, पता नहीं है नई जनरेशन को क्या हो गया है, समझ भी नहीं रहा। इतने उनके दादाजी ने इतनी मेहनत करके इन सबको पढ़ाया है और बड़ा किया है, बेचारे नहीं रहे, अभी 90 साल के हो गए, तब वो बहुत बहुत अच्छे उनके दादाजी रहे। इस मामले को लेकर महिला आयोग की शिकायत की थी, पुलिस की शिकायत की, इसके पीछे के कारण कौन मुस्लिम मतलब आप क्यों सकते हैं? किस प्रकार का शिकायत पहले किया जाता है, क्या अभी तक से पुलिस ने कार्रवाई नहीं की, इसलिए आज ये कदम उठाया? इसकी इंक्वायरी हम लोग मांग चुके हैं और आगे देखते हैं क्या होता है, 2-4 दिन में आएगा। लेकिन पहले उसकी जो बच्ची है, वो जो बेबी है, वो बेबी को न्याय मिलना चाहिए और इस लड़की को न्याय हम सब मिलकर जरूर देंगे। जैसे संतोष बाबू देशमुख की तरह आप सब उनके साथ खड़े रहे। मैं बड़ी विनम्रता से आप सबकी आभारी हूँ कि मीडिया ने पूरी ईमानदारी से संतोष देशमुख जी को जो साथ दिया, उनकी फैमिली को साथ दिया, हम सबको इंसानियत के नाते इस फैमिली के साथ खड़ा रहना पड़ेगा। ज्योति मल्होत्रा मामले में अब एक नया मोड़ आया कि ज्योति मल्होत्रा जो है एक स्पाई के मामले में इंडियन सरकार ने पुलिस ने गिरफ्तार किया है। उसके बाद अब ये मामला सामने आया कि मुंबई में उन्होंने लगभग 4 बार आके यहाँ पे रहते थे। तो मामले को किस तरह कहीं ना कहीं सरकार फिर से जांच करे ताकि पता चल पाए मुंबई की माहिती। मेरे ख्याल से पूरी जांच का हम लोग इंतजार करें, क्योंकि अभी घूमे तो पूरा इंडिया ही घूमे, तो क्यों गए, कब गए, क्या हुआ, जब तक जांच पूरी नहीं होती मेरे ख्याल से बोलना ठीक नहीं होगा। नहीं, हम सबको आत्मचिंतन करना पड़ेगा। अब सही, आपका सुझाव बहुत सही है कि हम जब शादियों में जाते हैं तो हमें भी आत्मचिंतन करने की ज़रूरत है कि भैया हम कहाँ जा रहे हैं। और मैं ये तो हमारे लिए पहली बार ही ऐसा हुआ है। मैंने भी अभी सोचा है कि मैं जब पहले शादी में जाऊंगी पहले पूछूंगी, भैया लड़की की तरफ से कुछ लिया तो नहीं तुम लोग, क्योंकि ये बहुत दुख की घटना है। और हम सब जब हम बच्चों को पढ़ाते हैं, लड़कियों को बोलते हैं कि लड़का हो या लड़की दोनों समान है हमारे लिए, और हमारी बच्चियों की ऐसी हत्या होने लगी तो कैसे चलेगा? हमारा जिगर का टुकड़ा हम दूसरी फैमिली को देते, हमारी बेटी वहाँ बहू बन के जाती है और हमारे संस्कारों में उसको लक्ष्मी कहा जाता है। और ऐसी जो हैवानी हरकतें इन फैमिली ने की है उसका मैं पूरा खंडन करती हूँ। और जब तक ये केस उस बच्ची को और उसकी फैमिली को न्याय नहीं मिलोगे, मैं पूरी तरह जैसे संतोष भाऊ के साथ हम सब यहाँ जो है वो खड़े रहे, इस बच्ची के साथ भी हम लोग खड़े रहना चाहिए। मेरे रगों में ये जो हिंदू दौड़ रहा है, जनता हुआ, ये जब वो कहते हैं तो सीधे पाकिस्तान को चेतावनी कि अब आतंकवाद बर्दाश्त नहीं होगा, आप सब जा रहे हैं कहीं ना कहीं। एक लाइन प्रधानमंत्री ने सेट कर दी कि आप मेरे ख्याल से भारत देश ये हमेशा शांति और अमन चाहने वाला देश रहा है और ये हमारे संस्कार है। और दहशतवाद के खिलाफ हमेशा भारत लड़ा है और लड़ता रहेगा। और हम भी, हमारी जो ग्रुप, हमारे सारे सांसद जो जा रहे वो अमन
और शांति का ही मैसेज लेके जा रहे हैं, और हम पूरी ताकत से आतंकवाद के खिलाफ कल भी थे, आज भी है और कल भी रहेंगे। सर, मामला है मुंबई से। हमने देखा हाल ही में सलमान खान के ऊपर 2 बार उनके बड़े मामले हैं। तो हाल ही में 2 दिन पहले सिक्योरिटी ब्रीच का मामला सामने है, जहाँ 2 लोग एक दिन अगले दिन एक महिला उनकी बिल्डिंग में घुसती है, उसके एक दिन पहले पुलिस घुसता है। सिक्योरिटी ब्रीच का मामला सामने है कि आपको लगता है मुंबई पुलिस जो वहाँ पे तैनात है पूरी तरह चूंकि इस पूरे मामले में सलमान खान पुलिस नहीं, इसके मामले में मुझे पता नहीं, आपको मुंबई के सीपी से ही पूछना पड़ेगा क्योंकि इसके डिटेल्स मुझे पता नहीं। नहीं, ये धुले में जो केस हुई है उसका ईडी और सीबीआई से इंक्वायरी होनी चाहिए, क्योंकि आपको याद होगा नोटबंदी हुई है इस देश में, इतना कैश आया कहाँ से? हम लोग तो पूरा पेमेंट तो मोबाइल से ही करते हैं, आजकल सब ऑनलाइन हो गया और अच्छी बात है, उसका स्वागत करते हैं हम। लेकिन अगर कैश ही नहीं है तो इतना कैश जनरेट कहाँ से हो रहा है? कहीं से तो हो रहा है ना। तो इतना कैश धुले जैसे जगह में एक ऑफिशियल गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की गेस्ट हाउस में मिलता है, ये तो बहुत शर्मनाक बात है। और नोट इतने छापे कहाँ से आए, कहाँ से नोट? अगर नोटबंदी इस देश में हो चुकी है तो इतना कैश कहाँ से आया? इसीलिए ईडी और सीबीआई की इंक्वायरी होनी चाहिए ऐसी। नहीं, होनी ही चाहिए। मैं मुख्यमंत्री जी की आभारी हूँ कि पुणे के केस में और वो डाउरी वाले केस में और इसमें दोनों ने उन्होंने स्ट्रांग, तो मेरी अपेक्षा है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री ये दोनों केस में इस राज्य को न्याय दें। काही कोविडची सध्या संख्या पुन्हा वाढताना पाहायला मिळते, कोविड रुग्णांची. असं पाहता एकंदर खूप मोठा प्रश्न आहे. सरकारने किती गंभीर लक्ष दिलं पाहिजे, काय मागणी काय? राजेश टोपे याचे सगळ्यात मोठे एक्सपर्ट आहेत, तुम्ही राजेश टोपेंना विचाराय सगळे प्रश्न. थँक्यू. खरंच सांगते, राजेश टोपे याच्यातले तज्ज्ञ आहेत, विचारा त्यांना.